महाराष्ट्र ही केवळ एक भौगोलिक जागा नाही, ती एक आध्यात्मिक ऊर्जा आहे. जिथे संतांनी भक्तीचे बीज पेरले, जिथं आत्मज्ञानाच्या शोधात लोक चालत राहिले आणि जिथे अध्यात्म म्हणजेच जीवन संस्कार समजले गेले. चला आपण या महान भूमीचा एक आध्यात्मिक प्रवास करूया. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाची खरी सुरुवात होते इथल्या संत परंपरेपासून. ज्ञानेश्वर माऊली, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून वेदांचा ज्ञान सामान्य जणांपर्यंत पोहोचवलं, त्यांच्या शब्दातून आत्म्याचं आणि ब्रह्माचं एक स्पष्ट झालं. अमृताने अधिक मी देवता झालो. यानंतर आले संत नामदेव, ज्यांची भक्त पंजाबपर्यंत पोहोचली. संत एकनाथ, जे संत आणि समाजसुधारक होते. संत तुकाराम, त्यांना अभंगांनी जनजागृती घडवली. जिव्हे उच्चार रे नाम, तयाची उद्धार. या सर्व संतांनी एकाच गोष्टीचा संदेश दिला: ईश्वर सर्वत्र आहे. तो फक्त मंदिरात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेतील अनमोल ठेव आहे. दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरची वारी करतात विठोबाच्या दर्शनासाठी. वारी म्हणजे चालणं नव्हे, ती एक साधना आहे, एक भक्ती आहे. जिथे भेदभाव नाही, जात धर्म नाही, फक्त माळकरी आहेत विठोबाचे सेवक. विठ्ठलाची मूर्ती म्हणजे भक्तीसाठी उभा असलेला ईश्वर. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिस्त, साधना आणि नामस्मरण हेच मार्ग. नाथ संप्रदाय व योग परंपरा. संत परंपरेसोबत महाराष्ट्रात नाथ संप्रदायानेही एक वेगळा आध्यात्मिक प्रवाह निर्माण केला. गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ यांच्यापासून सुरू झालेली ही योग परंपरा पुढे स्वामी समर्थ, गहिनीनाथ व त्यांचे शिष्य श्री सिद्धेश्वर महाराजपर्यंत पोचते. या परंपरेत योग साधना, कुंडलिनी जागरण आणि अंतर्मुखता यावर भर असतो. हे संत फक्त उपदेश देत नाहीत, ते स्वतः अनुभूती घेतात आणि अनुभवावरूनच ते बोलतात. स्वामी समर्थ आणि अनुभव आधारित अध्यात्म. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ एक अद्वितीय योगी. त्यांचं अध्यात्म हे अनुभवरीती होतं. ते म्हणत, भीक माग पण नाम सोडू नकोस. त्याचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं. जेव्हा कुणी त्यांच्या चरणाशी आला, त्यांचं आयुष्य बदलून जात असे. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून हे लक्षात येतं की जीवनात श्रद्धा, धैर्य आणि भक्ती असेल तर कोणतीही अडचण आपण पार करू शकतो. महाराष्ट्रातील शक्तिपीठ आणि आध्यात्मिक स्थळ. महाराष्ट्र हे शक्तिपीठाचं माहेरघर आहे. तुळजाभवानी, सप्तशृंगी देवी, महालक्ष्मी, कोल्हापूर या साऱ्या देवी मंदिरात नुसती श्रद्धा नाही, तर एक जिवंत ऊर्जा आहेत. तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर हे साधना करणाऱ्या ऋषींचे स्थान. शिर्डीला साईबाबा, हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक. शिवघर स्थळ, समर्थ रामदास स्वामींचे ध्यानस्थळ. या सर्व ठिकाणात एक गूढ पण आपण अशा शक्तीचं अस्तित्व जाणवतं. अध्यात्म व आजचं जीवन. आजच्या धावपळीच्या युगात आपण विसरतोय अंतर्मनाशी संवाद साधायला. म्हणूनच महाराष्ट्राच्या या संतांची शिकवण आजही महत्त्वाची आहे. ते सांगतात, ध्यान करा, नामस्मरण करा, सेवा करा, मन शांत ठेवा, कारण ईश्वर बाहेर शोधू नका, तो तुमच्या आत आहे. अध्यात्माचा अर्थ. महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा हे केवळ भूतकाळाचं वैभव नाही, ती आजही जिवंत आहे
आपल्या मनात, आपल्या कृतीत, आपल्या श्रद्धेत आणि आपल्या संस्कारात. या परंपरेचा सार म्हणजे प्रेम, श्रद्धा, सेवा आणि आत्मबोध. आपण सगळे या प्रवासाचा भाग आहोत आणि हे समजणं म्हणजेच खरं अध्यात्म. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या या आध्यात्मिक प्रवासात काहीही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.